सकाळ वर्तमानपत्रामध्ये काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. SIO म्हणजेच स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन या संस्थेनं सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधून इस्लामिक धर्मग्रंथ कुराणाचे शिक्षण शाळांमधून सुरू केलं जावं असा प्रयत्न सुरू केला आहे. 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर असे 10 दिवस विविध शाळा कॉलेजेसमधून हे शिक्षण वर्ग चालू आहेत. शहरातील लोकांना या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी मानवी साखळीचंही आयोजन केलं गेलं होतं. कोवळ्या वयातील मुस्लिमेतर मुलं ज्यांना त्यांच्या धर्मातील अध्यात्माचीही ओळख नाही, अशा मुलांना इस्लाममधील आध्यात्मिक ज्ञान देण्याचा हा अट्टाहास, हा त्या मुलावर झालेला धार्मिक आघात नाही? समज पुरेशी विकसित झालेली नसताना त्यांना त्यांच्या नसलेल्या परकीय देशातून भारतात आलेल्या धर्माचं महत्त्व समजावण्याचा हा प्रयत्न म्हणजे भारताच्या इस्लामीकरणाकडे जिहादी इस्लामी गटांनी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊलच नव्हे काय? शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांकडून विकासवर्ती उज्ज्वल भविष्याचा विचार करून जातीपाती मागे टाकणारा, कुप्रथा मोडून काढणारा असा पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होता. पण इथे जातीपातीचं राजकारण खेळत हिंदूंना हिंदूंच्या विरोधात उभं केलं जात आहे. काहीही करून इथला हिंदू असंघटित राहिला पाहिजे, इथले समाजजीवन विस्कळीत झालं पाहिजे, विविध पद्धतींनी हिंदूतर लोकसंख्येत सतत भरीव वाढ होत राहिली पाहिजे, त्यासाठी विविध समाजांनी आपली भारतीय हिंदू ही ओळख नाकारली पाहिजे, असा केवळ हिंदूद्वेष्टा प्रयोग पवार, काँग्रेस, डावे, कम्युनिस्ट, मिशनरी आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचा प्रयत्न करणाऱ्या इस्लामिक बुद्धिवंतांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही मातीत पेरण्याचा प्रयत्न गेल्या 60-70 वर्षात केलेला दिसतो. कुराणाचा शाळेत अभ्यास हे त्याच प्रयत्नातील महत्त्वाची पायरी आहे. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन पाहताना पहिला मुद्दा असा येतो की असाच एक प्रयोग म्हणजे पवारांनी पुढे आणलेल्या संभाजी ब्रिगेडने घाणेरडा, तद्दन 100 नंबरी खोटा इतिहास इथल्या मराठी माणसांच्या माथी मारायचा प्रयत्न कायमच केला आहे. काय तर म्हणे राजांच्या सैन्यात 56% सैनिक मुस्लिम होते. म्हणजे मग इथले मराठी नक्की कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या सोबतीनं लढत होते? तर दुसरा मुद्दा आहे, आता तर त्यांनी हिंदूद्वेष्ट्या सुशीलकुमार शिंदे आणि त्यांचे कन्यारत्न विद्यमान खासदार प्रणिती शिंदेंच्या सोलापुरात इस्लामचे म्हणजे कुराणाचे शिक्षण शाळांमधून सुरू केलं आहे. आता कुठे गेले ते पुरोगामी ज्यांना श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रणसुद्धा सहन होत नव्हतं? कार्यक्रमात सरस्वती पूजन पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात आग पडत होती आणि पवित्र धर्मदंड सेंगोल स्थापन झाला तेव्हा तर तो दंड जणू त्यांच्या डोक्यात बसावा अशी त्यांची स्थिती झाली होती. म्हणजे एकीकडं तुम्ही गेल्या 5000 वर्षांची भारतीय सांस्कृतिक ओळख असणाऱ्या विद्येची देवता सरस्वती माता आणि गणेश मूर्तींना बसवायला, पूजायला विरोध करणार, पण कुराणाचे शिक्षण शाळांमधून सुरू करणार. वा रे वा तुमचं सेक्युलरिझम! धर्माच्या नावावर भारतापासून विलग होऊन तयार झालेल्या इस्लामिक देश पाकिस्तानमध्ये सुद्धा शाळांमधून कुराणाचं शिक्षण 2017 साली सुरू झालं. तिसरा मुद्दा आहे, मदरशांमधून गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असताना हे लोक हिंदूबहुल पूर्वापार हजारो वर्षे हिंदूंच्या असणाऱ्या देशात सर्वसामान्य शाळाही मदरशांमध्ये रूपांतरित करायला निघाले आहेत. पुण्यातली शुद्ध भारतीय स्वरूपाची म्हणावी अशी एक शाळा म्हणजे हुजूर पागा. तिथंही इस्लामिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाऊ लागले आहेत. यामागे काय कारणं असावीत बरं? चौथा मुद्दा आहे, केवळ एक शाळा, तीही आधीच्या ट्रस्टला चालवता येत नाही म्हणून अदानी ट्रस्टकडे सोपवण्यास सरकारी अधिकाऱ्याने होकार दिला तर किती प्रचंड गदारोळ माजवला गेला. अशा प्रकारे खरे तर शाळांचं हस्तांतरण एका ट्रस्टकडून दुसऱ्या कमिटीकडे कित्येक वेळा होत असतं, पण या एका उदाहरणाचा गैरफायदा घेऊन प्रचंड बोभाटा केला जातो आहे. खोटं चित्र उभं केलं जात आहे की महाराष्ट्र सरकार सगळ्या सरकारी शाळा आता अदानीला देऊनच टाकायला निघालं आहे. असो, पाचवा मुद्दा पाहूयात. हल्ली अनेक समाजातील जागृत लोक असं बोलू लागले आहेत की जागोजागी भारतीय राष्ट्रीय विचार देणाऱ्या शाळा, इन्स्टिट्यूट, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज डाव्यांच्या हातात जाऊ लागल्या आहेत. म्हणजे हे लोक शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी काहीही मेहनत करत नाहीत, पण संवेदनशील, जागृत समाज बांधवांनी निर्माण केलेल्या विविध शैक्षणिक संस्थांवर मात्र आयत्या बिळावर नागोबा
जशी वळी मारून बसतो तशी डावी समाजवादी जीवघेणी पकड बसवायचा प्रयोग यांनी जोरदारपणे सुरू केला आहे. ही सगळी व्यवस्था एखाद्या भारतविरोधी टूल किटचा भाग असावा अशी शंका जनसामान्यातून जागोजागी उमटू लागली आहे. तर या मुद्द्याचा 6वा घटक असा आहे, भारतीयत्वाच्या राष्ट्रीय हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधातील सर्व शक्ती एकजूट होऊन कामाला लागल्या आहेत हे लोकांना आता पदोपदी जाणवत आहे. जिहादी इस्लामिक शक्ती, डावे पक्ष, मार्क्स लेनिनवादी आणि कसलीही स्वतःची विचारधारा नसणारा पण या सर्व लोकांना सत्तेसाठी वापरणारा काँग्रेस पक्ष आणि त्यांचे आघाडीतील मित्र हे सगळे एकत्र येऊन समाजातून राष्ट्रीय विचारांचे उच्चाटन करण्यासाठी एकजूट झाले आहेत आणि इस्लामिक विचार समाजात पसरवून त्याच्या साहाय्याने हिंदुत्ववादी विचार संपवायचा एकत्रित प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन या संस्थेनं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर यावर वेळीच लगाम कसला नाही तर महाराष्ट्रभर सगळ्या शाळा मदरसे बनायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी खमके बहुमताने सत्ता स्थापन केलेले हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात असणं अत्यंत गरजेचं आहे. भाजप आणि युतीला सध्या तरी पर्याय नाही आणि हे सरकार यावं ही जबाबदारी आपलीच आहे.